नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि मी पवन सर. कंबाईन जी मुख्य परीक्षा आहे तुमची म्हणजे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क मुख्य परीक्षा 2023 आणि यावर्षी रिवाइज पॅटर्न आहे. नव्यानं सिलेबस अपडेट झाला आहे आणि तुमच्या जो पोर्शन आहे म्हणजे अभ्यासक्रमापैकी तो म्हणजे अनिवार्य असणारा तुमचा कायदे हा घटक. कायदे या घटकावर तुम्हाला नॉर्मली 5 प्रश्न येतात. मी तुम्हाला आज सरळ म्हणजे आज आपण काय करतोय, कायदे घटक कसा अभ्यासावा आणि एक लोकसेवा हक्क अधिनियम आहे त्याचं तुमच्या कायद्यामध्ये काय योगदान आहे किंवा त्याचे प्रश्न कसे टॅकल करायचे हे आपण बघतोय PYQच्या सरावासह. चला सुरुवात करूया. बघा आता एक लक्ष द्या की कायदे हा जो घटक आहे हा घटक तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतो. फक्त तुम्हाला काय करावं लागतं, सर्वात इम्पॉर्टंट बघा लक्ष द्या. काही पोर्शन आता मला काल एका विद्यार्थ्यानं प्रश्न केला की सर मी कोणता पोर्शन करू, म्हणजे ज्याला जास्त मार्क्स आहे तो की जो जास्त मार्क्स देतो तो. कारण की बघा मला तरी वाटते की तुमच्या पेपरचं जे एक काय म्हणतो आपण त्याला एका प्रकारे डिस्ट्रीब्युशन मार्क्सचं 20 मार्क्स जे असतील ना हे असतील तुमचे कशाला, ते म्हणजे रिझनिंग मॅथला. 10 मार्क्सला पॉलिटी येईल, 10 मार्क्सला येईल तो म्हणजे तुमचा भूगोल येईल आणि 10 मार्क्सला काय येईल तुमचा इतिहास येईल. ठीक आहे, 50 मार्क्स झाले. बघा लक्ष द्या डिस्ट्रीब्युशन आपण बघतोय की रिझनिंग मॅथ याला 20 मार्क्स शुअर शॉट येतील. पॉलिटीला आहे 10 मार्क्स. त्यानंतर हिस्ट्री जो आहे याला 10 मार्क्स येतील. जिओ आहे याला 10 मार्क्स येतील. ठीक आहे, करंट अफेअर आहे याला 10 मार्क्स येतील. झाले किती मार्क्स झाले, हे झाले तुमचे 60 मार्क्स. ओके, आता बघा सायन्स अँड टेक आहे. सो सायन्स अँड टेकला 15 मार्क्स येतील कारण की याच्यात ICT आणि टेकचा पोर्शन आहे म्हणजे रिमोट सेन्सिंग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजेच रिमोट सेन्सिंग सायन्सचे जर म्हटलं कोर सायन्सचे तर 10 आणि टेकचा जो पोर्शन आहे ICT आणि रिमोट सेन्सिंग याला 5 मार्क्स यायला पाहिजे. ठीक आहे, आणि इकॉनॉमिक्स जो आहे इकॉनॉमिक्सचा 15 मार्क्स येतील असा एक अंदाज आहे. म्हणजे हे किती झाले तुमचे, तर त्या ठिकाणी झाले 30 मार्क्स. 60 30 90 आणि मग सर 5 मार्क्सचं काय, तर 5 मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन असणार आहे ठीक आहे त्यामध्ये काय येईल तुमचा कायदे हा घटक येईल. ओके, कायदे 5 मार्क्ससाठी RT असेल आणि 5 मार्क्ससाठी पर्यावरण येईल. अशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्युशन मानू शकतो. ठीक आहे, पण फायनलाइज नाही, पण एक सांगतो अंदाज मात्र खरे ठरतात हेही तेवढंच सत्य. ठीक आहे, मग तुमचा RTI आणि RTS हा जो पोर्शन आहे हा 5 मार्क्सला येईल. 5 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन बघा कसं होत असतं. 5 मार्क्स म्हणजे 5 क्वेश्चन बरं. ठीक आहे, 10 मार्क्स. सो आता बघा यामध्ये नॉर्मली RTI जो असतील RTI वर नॉर्मली 3 प्रश्न आणि RTS वर 2 प्रश्न वाईज वर्जा, किंवा असं होऊ शकतं की याच्यावर 2 प्रश्न विचारले आणि यावर 3 प्रश्न विचारले असंही होऊ शकतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल. आलं? ठीक आहे, चला आता कायद्याची तयारी करायची कुठून, याच्यासाठी बुक कोणतं वापरायचं रेफरन्स तर मी तुम्हाला सांगतो की विदर्भ IAS अकॅडमीच्या तुम्ही जर ॲपवर गेले तर मी एक पुस्तक लिहिलं आहे म्हणजे स्वतः लिहिलेलं आहे ज्यामध्ये आयोगाच्या PYQचा सराव सुद्धा आहे. ओके, ठीक आहे, हे एक बुक आहे. हे बुक तुम्ही परचेस करू शकता. यातून ऑलमोस्ट तुमचं कव्हर होईल. एक सिलेबस पण कव्हर होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमचे सर्व PYQ वगैरे तिथे असतील आणि एकदम सोप्या भाषेत म्हणजे ज्या भाषेत तुम्हाला कळतं अशा भाषेत लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि आतापर्यंत आयोगाने विचारलेले जे सगळे PYQ आहेत ते सुद्धा मी इथं तुमचा कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, आणि जसं माहीत असेल तुम्हाला कायद्याचे. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, लोकसेवा हक्क अधिनियम. ठीक आहे, तर लोकसेवा हक्क अधिनियमावर आधी आयोगानं कशा प्रकारे प्रश्न विचारले हे बघूया. चला पहिला प्रश्न बघा काय म्हणतोय. प्रश्नाची डेप्थ समजून घ्या की आयोगाला नेमकं काय विचारायचं आहे. 1 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. सर्वात पहिले शांततेने वाचायचं कोणत्या कायद्यावरचा प्रश्न आहे. 2 कायदे आहेत. तर पहिला कायदा आहे लोकसेवा हक्क अधिनियम 2015 द्वारे स्थापित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग. बघा आयोगाचं नाव काय आहे. ठीक आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग. सो हे आयोगाचं नाव आहे का हे आपण व्यवस्थित बघू. ठीक आहे, पण आयोगाने असाच प्रश्न विचारला की महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग. ऍक्च्युअल मध्ये नाव असं नाही आहे, ते मी तुम्हाला सध्या सांगत नाही, पुढे सांगेल. ठीक आहे, याचं मुख्यालय कुठं असेल तर आता एक लक्षात घ्या 13 नुसार जो हा आयोग स्थापन झाला आहे
ठीक आहे. 13 नुसार जो आयोग स्थापन झाला यात सरळ सांगितलं की या आयोगाचं मुख्यालय जे आहे मुंबईला असेल. म्हणजे कायद्यातच नमूद आहे. कोणत्या सेक्शनमध्ये? सेक्शन 13 मध्ये नमूद आहे की आयोगाचं मुख्यालय जे आहे हे कुठे असेल? मुंबईला असेल. ठीक आहे. आणि इतर जे आयुक्त आहेत, ठीक आहे, इतर आयुक्त यांचं कार्यालय प्रत्येक प्रादेशिक विभागात असेल. प्रत्येक प्रादेशिक विभागात. तुम्हाला अर्थ समजतोय का सांगा मला व्यवस्थित. कारण काय असतं माहिती आहे का, हा RTI सारखा आयोग नाही एकाच ठिकाणी असेल. इथं मुख्यालय मुंबईला आहे आणि प्रत्येक आयुक्त आहे त्याचं प्रादेशिक कार्यालय जे आहे ना हे तुम्हाला इथं दिसतं. ओके. सो आता बघा, लक्ष द्या व्यवस्थित. मी तुम्हाला थोडंसं बोर्डवर समजून सांगतो. मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल? मुंबई यायला पाहिजे. बघा, नॉर्मली काय असतं, तिसरं अपील जे असतं म्हणजे या कायद्याच्या संदर्भात तिसरं अपील हे आयोगाकडे असतं. आणि या आयोगाची रचना बघा कशी आहे. या आयोगाचं जे मुख्यालय आहे ना हे मुंबईला आहे. बघा लक्ष द्या, मुख्यालय कुठे आहे? मुंबई. आणि एक लक्षात घ्यायचं की नवी मुंबई आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याचा चार्ज ज्यांच्याकडे आहे, बघा लक्ष द्या, या दोन जिल्ह्यांचा ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना मुख्य आयुक्त म्हणतात. मग मला सांगा, मुख्य आयुक्ताकडे कोणते दोन जिल्हे आहेत? मुंबई शहर आणि उपनगर. इथल्या देखरेख आणि इथल्या तिसरं अपील स्वीकारणे. ठीक आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे काय की उर्वरित कोकणसाठी एक वेगळे आयुक्त असतील. म्हणजे मुंबई वगळता जो उर्वरित कोकण आहे या कोकणसाठी एक स्पेशल आयुक्त असतील. तसंच नागपूरसाठी वेगळे आयुक्त आहेत, अमरावतीसाठी वेगळे आयुक्त आहे प्रत्येक प्रादेशिक विभागात. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये. ओके. म्हणजे लक्षात घ्यायचं, मुख्य आयुक्ताकडे चार्ज हा आहे आणि मुख्य आयुक्त मुख्यालयात बसतात मुंबईच्या. आणि उर्वरित जे आयुक्त आहेत यांचा चार्ज कुठं असतो? हा वेगवेगळ्या ठिकाणी असतो. आलं का लक्षात? कळलं का? मग मला सांगा, मुख्यालय कुठे? मुंबईला. आणि उर्वरित कुठं? सर्व प्रादेशिक विभागात. आलं लक्षात? चलो चला, दुसरा क्वेश्चन बघा. महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संमत करण्यात आला. त्याचे कोणते उद्दिष्टे नाहीत? बघा लक्ष द्या, प्रश्न जोड्या वेगळ्या अँगलने विचारला. तुम्हाला माहिती आहे ना की हा कायदा आपण काय केला, तर या कायद्याचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला समजून सांगतो. बघा लक्ष द्या, हा कायदा काय होता तुम्हाला माहिती आहे? सरकार दरबारी ज्या सेवा देण्यात येतात त्यांना लोकसेवा म्हणतात. बघा लक्ष द्या, गव्हर्नमेंट ऑफिसेसद्वारे ज्या तुम्हाला सेवा देण्यात येतात, डॉक्युमेंट्स काढणे असेल, ठीक आहे, हे सर्व याला आपण काय म्हणतो? याला लोकसेवा म्हणतो. जवळपास सरकारमध्ये आता 42 विभाग आहेत. जसा महसूल विभाग आहे, गृह विभाग आहे, असे 42 विभाग आहेत. आणि 42 विभागामध्ये ते जवळपास 511 प्रकारच्या सेवा देतात. किती देतात? 511 प्रकारच्या सेवा देतात. ठीक आहे. आणि या सेवांना आपण लोकसेवा म्हणतो. पण मला सांगा, गव्हर्नमेंटकडे तुम्ही डॉक्युमेंट काढायला जाताय किंवा एखादी सेवा घ्यायला जाताय तर ते काय असली पाहिजे? निश्चित कालावधीत दिली पाहिजे. फॉर एक्झाम्पल नॉन क्रिमिलियर तुम्हाला 21 दिवसात मिळाला पाहिजे. हा तुमचा हक्क आहे, कारण की ते लोकसेवा कायद्याने निर्धारित केला आहे. मग लक्षात ठेवायचं, हा कायदा आपण का केला, तर या कायद्याचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की समयोचित व कार्यक्षम सेवा देणे. म्हणजे लोकांना समयोचित म्हणजे काय? ज्या डिपार्टमेंटची जी सेवा आहे ती त्या डिपार्टमेंटने दिली पाहिजे. आणि ज्या व्यक्ती तो त्या सेवेसाठी पात्र आहे तीच सेवा. म्हणजे बघा, पवन सरांना नॉन क्रिमिलियरसाठी पात्र असतील तरच पवन सरांना काय मिळालं पाहिजे? नॉन क्रिमिलियर मिळालं पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समयोचित. तहसील ऑफिसमध्ये महसूल विभागानंच ते दिलं पाहिजे, इतर विभाग देतो का? ते नाही. मग लक्षात ठेवायचं, त्याला म्हणतात समयोचित. आणि कार्यक्षम सेवा देणे म्हणजे कार्यक्षमरित्या देणे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एफिशियन्सी दाखवली पाहिजे, तशी सेवा दिली पाहिजे. पण त्यांना काय विचारलं? कोणतं उद्दिष्ट नाही, पण हे उद्दिष्ट आहे. दुसरं बघा, या सेवा देण्याच्या शासकीय विभागांच्या कामात पारदर्शकता आणणे. बरोबर. बघा, जेव्हा तुम्ही या कायद्यानुसार एक पोर्टल तयार केलं. कोणतं? आपले सरकार पोर्टल. कोणतं पोर्टल तयार केलं? आपले सरकार. हा प्रश्न विचारेल. आणि तुम्ही जे सगळे डॉक्युमेंट काढता सेतू वगैरे मध्ये, सगळे आपले सरकार पोर्टलवरून काढता. आणि एक लक्षात ठेवायचं की या आपले सरकार पोर्टलवरून जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट काढता तेव्हा तिथं प्रत्येक गोष्ट डिफाईन केलेली आहे. प्रत्येकच गोष्ट डिफाईन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजूनच सांगतो. इथे बघा, लक्ष द्या. ठीक आहे. हे बघा की समजा आपण काय करूया, एक मिनिट, हे बघा, हे गेलो आपण आपले सरकार पोर्टलवर. ठीक आहे. आपले सरकार पोर्टलवर गेलो, इथं मराठी भाषा निवडली.
ठीक आहे. मराठी भाषा निवडल्यानंतर आता फॉर एक्झाम्पल हे बघा, हे 42 विभागाची यादी आहे, हा महसूल विभाग, आणि महसूल विभाग तुम्हाला काय करत असते, नॉन क्रिमिलियर काढून देते. मग आपण काय करू, महसूल विभागामध्ये नॉन क्रिमिलियरवर गेलो, तिथं बघा काय दिलं आहे, कोणकोणते कागदपत्र पाहिजे, आवश्यक कागदपत्रे, मग यापैकी एक कोणतं तरी कागदपत्र तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं सरळ दिलं आहे की देण्यात येणाऱ्या सेवेचं नाव काय आहे, देण्यात येणाऱ्या सेवेचं नाव आहे नॉन क्रिमिलियर. किती दिवसात दिलं पाहिजे, 21 दिवसात. ठीक आहे. कोण दिलं पाहिजे, उपविभागीय अधिकाऱ्याने, SDO न. नाही दिलं तर याचं अपील कोणाकडे करता येते, अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे, पहिलं अपील. यांनीही नाही दिलं तर दुसरं अपील करता येते जिल्हाधिकाऱ्याकडे. यांनी नाही दिलं तर तिसरं अपील कुठं देईल, पवन सर जर अमरावतीतले असतील तर अमरावती प्रशासकीय विभाग, पवन सर पुण्याचे असतील पुणे प्रशासकीय विभाग, पवन सर मुंबईचे असतील तर आयुक्ताकडे, मुख्य आयुक्ताकडे. आलं का लक्षात. सो हे या कायद्याने निर्धारित केलं, म्हणजे गतिमान पद्धतीने सेवा देता येते. आलं का लक्षात. मग व्यवस्थित लक्ष द्या, इथं काय सांगितलं की सेवा देणाऱ्या शासकीय विभागाच्या कामात काय आणणे, पारदर्शकता आणणे. आणि पारदर्शकता आणलीच ना, सगळ्या गोष्टी डिफाईन दिल्या, किती दिवसात दिली पाहिजे, किती रुपये शुल्क असावं, तुम्हाला रितसर पावती दिल्या जाते, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा आहेत, डिफाईन आहेत. ओके. अशा सेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये उत्तरदायित्व आणणे. बरोबर. जर असं कोणतं तुमच्यावर जर एखादं बंधन लादलं तर तुमच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी डेव्हलप होते. तसंच यांच्यावर बंधन लादलं आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, ठरवलेल्या कालावधीत सेवा दिल्या पाहिजे. सो त्याच्यामुळे उत्तरदायित्व येते. मग मला सांगा कोणतं नाही असं विचारलं, चौथं ऑप्शन काय म्हणते, वरीलपैकी सर्व उद्दिष्टे आहेत. बरोबर. वरीलपैकी सर्व काय आहेत, उद्दिष्टे आहेत. म्हणजे बघा आयोग तुम्हाला इथे कन्फ्युज करते, इथं नाही विचारलं, इथं विचारलं उद्दिष्टे आहेत का, तर वरीलपैकी सर्व उद्दिष्टे आहेत. ओके. चलो नंबर नेक्स्ट, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या तरतुदी खालीलपैकी कोणाला लागू होत नाही. आता मी आधीच सांगितलं तुम्हाला, लोकसेवा कोण देत असते, लोकसेवा देत असते सार्वजनिक विभाग. सार्वजनिक विभाग म्हणजे काय, गव्हर्नमेंटच्या संस्था. मला सांगा विदर्भ IAS अकॅडमी किंवा रिलायन्स फाउंडेशन किंवा टाटा फाउंडेशन, अदानी फाउंडेशन, अंबानी फाउंडेशन किंवा एखादं कोणतंही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असेल, त्याच्यात हा कायदा लागू असेल का, की पवन सर हा हे काय असतील, डेजिग्नेटेड ऑफिसर असतील, पवन सर सेवा देण्यासाठी पात्र असतील, असं आहे का, नाही. मग लक्षात घ्यायचं की हा कायदा कोणाला लागू होत नाही विचारलं, स्थानिक प्राधिकरणाला लागू होतोच. बरोबर. स्थानिक प्राधिकरणाची व्याख्या कुठं केली आहे, या कायद्याच्या 2J मध्ये केली आहे, 2J मध्ये. ठीक आहे. स्थानिक प्राधिकरण म्हणजे काय रे, स्थानिक प्राधिकरण म्हणजे रुरल लोकल बॉडीज म्हणजे ग्रामीण प्रशासन संस्था, आणि अर्बन लोकल बॉडीज म्हणजे नागरी प्रशासन संस्था. इथं काय तर रुरल मध्ये ZP येते, पंचायत समिती येते आणि ग्रामपंचायत येते. इथं कोण येतं, इथं नगर पंचायत येते, नगर परिषद येते. ठीक आहे. आणि महानगरपालिका येते. कळलं. आता एक लक्षात घ्या, का बरं स्थानिक प्राधिकरणांना, मला माझ्या गावात जर रहिवासी दाखला काढायचा असेल तर मी ज्या गावचा रहिवासी आहे किंवा ज्या क्षेत्रात येतो तिथूनच दाखला निघतो. म्हणजे स्थानिक प्राधिकरण हे स्थानिक लोकांना सेवा देत असते. तुम्ही समजा पुणे जिल्ह्यातले आहात किंवा अहमदनगरचे आहात, तुम्हाला माझ्या जिल्ह्यात सेवा मिळू शकेल का, नाही. कळलं. आणि सार्वजनिक प्राधिकरण गव्हर्नमेंटच्या संस्था आहे, यांना हा कायदा लागू आहेच. ओके. दुसरं, सार्वजनिक प्राधिकरण. आता सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय रे, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे अशी प्राधिकरण ज्यांची स्थापना एक तर संसदेच्या कायद्यानुसार झाली, राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार झाली, किंवा संविधानानुसार झाली, किंवा कॅबिनेटच्या ठरावानुसार झाली, किंवा गव्हर्नमेंट कडून झाली. सो या सर्वांना सार्वजनिक प्राधिकरण म्हणतात. शासकीय विभाग म्हणजे काय, गव्हर्नमेंटने स्थापन केलेला कोणताही विभाग. 2D मध्ये याची व्याख्या आहे. गव्हर्नमेंटने स्थापन केला कोणताही विभाग त्याला शासकीय विभाग. ठीक आहे. आणि कोणाला लागू नाही मग हा कायदा, खाजगी संस्थांना लागू नाही. पण एक लक्षात घ्या, एक सांगतोय, जर एखादी संस्था हे गव्हर्नमेंटसाठी काम करत असेल तर त्या खाजगी संस्थेला हा कायदा लागू आहे. फॉर एक्झाम्पल विदर्भ IAS अकॅडमी गव्हर्नमेंटचा बार्टीचा प्रोजेक्ट करते, किंवा पवन सर काय कॉन्ट्रॅक्टर आणि यांनी एखाद्या रोडचा कॉन्ट्रॅक्ट घेतला तयार करायला, सो अशा वेळेस पवन सरांना हा कायदा लागू होतो. म्हणजे लक्षात ठेवायचा, अशी शासकीय खाजगी संस्था जी सरकारकडून काय असेल, अनुदानित असेल, अशा वेळेस तो लागू असतो. एरवी तो लागू नसतो. आणि उत्तर खाजगी संस्था हेच असेल. कळलं. नंबर नेक्स्ट. आणि एक लक्षात घ्या, हा कायदा व्यवस्थित समजून घ्यायचा. कायद्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील तर काय करायचं माहितीये का, की विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवर जायचं. हा माझा कोर्स आहे तुमच्यासाठी, महाराष्ट्र संयुक्त गट ब व क साठी RTI आणि RTS कायदे. ठीक आहे. इथं मी काय केलं आहे, पूर्ण कायदा समजेल अशा पद्धतीने सोप्या भाषेत शिकवला आहे. दुसरी गोष्ट, ट्रिक्स पण तुम्हाला पाठांतराच्या दिल्या आहेत आणि सगळ्या प्रश्नांचं तिथं एक्सप्लेनेशन पण घेतलं आहे. ओके. ठीक आहे. चलो.
आता बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये मुख्य आयुक्त व आयुक्त यांना पदावरून कोण दूर करू शकते? तर आधीच सांगितलं मी तुम्हाला, मुंबईसाठी जो आयुक्त असतो तो मुख्य आयुक्त झाला आणि इतर ठिकाणी जे असतात ते प्रादेशिक आयुक्त झाले, बरोबर ना? ठीक आहे, मुंबईसाठी मुख्य आयुक्त आणि इतर ठिकाणी कोण असतात? प्रादेशिक आयुक्त असतात. एवढं कळलं तुम्हाला? ठीक आहे. मग आता एक लक्षात घ्या की हे जे आयुक्त आहेत यांना पदावरून कोण काढतं? तर लक्षात घ्यायचं, यांना पदावरून काढत असतात राज्यपाल. पदावर नियुक्ती सुद्धा राज्यपाल करतात आणि पदावरून सुद्धाच राज्यपाल काढतात. ठीक आहे, पण राज्यपाल स्वतःहून काढू शकतात का? नाही. तर सर्वात महत्वाचं, तुम्हाला इथं कन्फ्युजन होऊ शकतं, या राज्यपालाला जर पदावरून काढायचं असेल तर लक्षात घ्यायचं, मुंबई हायकोर्ट शब्द बघा काय वापरला मी तुम्हाला, सर्वोच्च न्यायालय म्हटलं का? मुंबई हायकोर्ट चे कोण म्हटलं? उच्च न्यायालय. ती उच्च न्यायमूर्ती कोण बोललं रे? व्यवस्थित नोट्स करून घ्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या जे मुख्य न्यायमूर्ती आहेत, उच्च म्हणजे मुख्य न्यायमूर्ती, यांच्या शिफारसीनुसार स्वतःहून काढू शकतात का? नाही. म्हणजे बघा, लक्ष द्या, जर समजा सध्याचे मुख्य आयुक्त आहेत आणि यांना पदावरून काढायचं असेल, राज्यपाल स्वतःच्या मर्जीने काढू शकतात का? किंवा सीएमच्या सल्ल्यावरून काढू शकतात का? नाही. काय करावं लागेल? प्रश्न पहिले कोणाकडे पाठवावा लागेल? मुंबई हायकोर्टच्या मुख्य न्यायमूर्तीकडे. तिथं पाठवल्यानंतर ते काय करतील? शिफारस करतील, हो किंवा नाही, काढा किंवा नाही, तेव्हाच. मग सर असं का बरं आहे? तर लक्षात घ्यायचं, यांना जे आपण पदावरून काढतो, हे लिहिलं का? लिहून घ्या. ठीक आहे, यांना जे पदावरून काढतो याचे कारण निश्चित आहेत. बघा, लक्ष द्या. समजा एखाद्या आयुक्ताला तुम्हाला पदावरून काढायचं असेल, ठीक आहे, तर कारण कोणकोणती दिली आहेत? व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं कारण आहे ते म्हणजे गैरवर्तन. पहिलं कारण काय आहे? गैरवर्तन. आता गैरवर्तन सिद्ध असलं पाहिजे ना, नाही तर काय असेल? एखादा आयुक्त फक्त माझ्याशी उद्धट भाषेत बोलला, हे गैरवर्तन झालं का? नाही. दुसरं, अकार्यक्षमता. बघा, हे जेव्हा दोन मुद्दे उद्भवतात तेव्हा असा प्रश्न कोणाकडे पाठवला जातो? हायकोर्टकडे, बॉम्बे हायकोर्टकडे. आणि मग त्याचे मुख्य न्यायमूर्ती चौकशी करतील आणि त्या चौकशीत जर हे आयुक्त सिद्ध दोषी आढळले, काय आढळले? सिद्ध दोषी. सिद्ध दोषी समजतात का? यांच्यावरचे आरोप जर सिद्ध झाले, दोषात सिद्ध झाले, तर यांना पदावरून दूर केले जाते. आणि इतर कारणावरून कसं केलं जाते? मग दिवाळखोर असतील, नादार असतील, नादार म्हणजे दिवाळखोर, ज्याची संपत्ती जास्त आहे, संपत्ती कमी आहे देयतेपेक्षा, म्हणजे ज्यांच्यावर कर्ज जास्त आहे संपत्तीपेक्षा, असं. किंवा मनोविकल असतील, मनोविकल, ओके. किंवा इतर ठिकाणी नोकरी करत असतील, म्हणजे या पदावर तर आहेत आणि इतर ठिकाणी सवेतन नोकरी करत असतील. सवेतन म्हणजे पगारासहित नोकरी करत असतील. अशा वेळेस राज्यपाल डायरेक्ट काढतात. कळलं का तुम्हाला? बघा, दोन केसेस आहे. राज्यपाल डायरेक्ट या केसमध्ये काढू शकतात, कारण की हे सिद्ध झालेलं असते. दिवाळखोर हे न्यायालयात पाठवायची गरज नाही, मनोविकल पाठवायची गरज नाही, न्यायालय ऑलरेडी घोषित करत असते, म्हणूनच त्याला पदावरून काढतात. ठीक आहे, पण या दोन मुद्द्यासाठी कुठं पाठवावं लागतं? तर ते म्हणजे बॉम्बे हायकोर्टच्या न्यायाधीशाकडे. हे सेक्शन कुठं आहे? हे सेक्शन 15 मध्ये दिलं आहे. कुठे? 15 मध्ये. आलं लक्षात? चलो आगे बढ़ेंगे. नंबर नेक्स्ट. आणि मी तुम्हाला एक आत्ताच भाकीत करतोय, ठीक आहे, की या वर्षी तुमचा कट ऑफ 80च्या वर नसणार आहे. 80-90च्या वर सगळे लोक टायपिंग स्किलसाठी पात्र असतील. चांगल्या प्रकारे पेपर तयार करा. ठीक आहे, पेपर तयार करून काय करा? अभ्यास करा. ठीक आहे, माझे शब्द आता लिहून घ्या तुम्ही. ओके, 80च्या वर मार्क्स घेतले की तुम्ही पास, कारण की 8000 जागा आहेत. लक्षात घ्या, जेव्हा 500-600 जागा असायच्या ना, तेव्हा 120 वर कट ऑफ असायचा. ठीक आहे, 120 म्हणजे 120 प्रश्न 200 पैकी. तर तुमच्याकडे तर आता 7500 जागा आहेत. चांगला अभ्यास करा, एकही मार्क्स सोडू नका, संधी गमावू नका. आधीच्या ज्या क्लरिकल होत्या त्या क्लरिकल मुंबईत जॉब असायचा, नागपुरात जॉब असायचा, पुण्यात जॉब असायचा. नॉर्मली मंत्रालयीन क्लर्क हे मुंबईत राहायचे आणि STA वगैरे जे आहेत ना, हे इतर ठिकाणी. पण यावर्षी तसं नाही. यावर्षी तुमच्या जिल्ह्यात सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो, इव्हन तालुक्यात सुद्धा. आणि सिनियर क्लर्कचे पद आहेत सर्व. ठीक आहे, चलो नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंतर्गत नियत कालमर्यादा म्हणजे काय? आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, प्रत्येक डॉक्युमेंट किती दिवसात निघेल हे सरकारनं घोषित केलं आहे. नॉन क्रिमिनल 21 दिवसात निघेल. ठीक आहे, रहिवासी दाखला 10 दिवसात निघेल. एखादा डॉक्युमेंट 60 दिवसात निघेल, एखादा 3 महिन्यात निघेल, एखादा 4 महिन्यात निघेल. हे जे कालावधी ठरलेला असतो याला काय म्हणतात? नियत कालमर्यादा. काय म्हणतात? नियत कालमर्यादा. मग मला सांगा, नियत कालमर्यादा प्रत्येक ऑफिसची वेगळी नसेल का? प्रत्येक डॉक्युमेंटची वेगळी असते.
मग लक्षात ठेवायचं, प्रत्येक ऑफिसनं आपली नियत कालमर्यादा हे सेक्शन 3 नुसार ठरवलेली असते. सेक्शन 3 नुसार नियत कालमर्यादा. आणि प्रत्येक पात्र व्यक्तीला नियत कालमर्यादेत आपली सेवा मिळवण्याचा अधिकार आहे. मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले आहे की नियत कालमर्यादा काय असते आणि प्रत्येक सेवेची नियत कालमर्यादा ही वेगळी असते. हे बघा, इथं ही 21 दिवसाची टाइम लिमिट आहे. कशाची? नॉन क्रिमिलियरची. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र काढायला गेलो तर अधिवास प्रमाणपत्राची नियत कालमर्यादा किती आहे? 15 दिवस आहे. ओके, ठीक आहे. अशी कितीही डॉक्युमेंट घ्या तुम्ही वेगवेगळे, तुम्हाला प्रत्येकाची नियत कालमर्यादा काय दिसेल? वेगळी. तात्पुरता रहिवासाचा दाखला, याची नियत कालमर्यादा किती आहे? याची 7 दिवस आहे. आलं लक्षात? म्हणजे कलम 3 नुसार प्रत्येक ऑफिसनं घोषित केलेली नियत कालमर्यादा. नंबर नेक्स्ट, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 18च्या तरतुदीनुसार, बघा 18च्या तरतुदीनुसार द्वितीय अपील प्राधिकाराच्या आदेशामुळे व्यथित झालेला पात्र व्यक्तीस किंवा पदनिर्देश अधिकाऱ्यास असा आदेश पात्र झाल्यापासून किती दिवसात आयोगाकडे अपील करता येते? व्यवस्थित लक्ष द्या. मी काय सांगितलं? 3 अपील आहेत. पहिलं अपील हे या कायद्यानंच ठरवलं आहे कोणाकडे करता येईल. तिसरं अपील कोणाकडे असते? आयोगाकडे. हे बघा, प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये अपिलाचा कालावधी हा म्हणजे अपिलाचा कालावधी नाही, अपिलाचा अधिकारी बदलतो. हे बघा, इथं समजा तात्पुरता रहिवासी दाखला तहसीलदाराकडे काढता, म्हणजे तुमचा सेवा देणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणतात? डेझिग्नेटेड ऑफिसर. मग या डेझिग्नेटेड ऑफिसर काय काय करू शकते मला सांगा बरं सर? डेझिग्नेटेड ऑफिसर काय करू शकते? आता फॉर एक्झाम्पल पवन सर गेले त्यांचा तात्पुरता रहिवासी दाखला काढायला, 7 दिवसात त्यांना मिळू शकतो. पवन सरांनी अर्ज केला आपले सरकार पोर्टल मार्फत. ठीक आहे. आता हा जो डेझिग्नेटेड ऑफिसर आहे, जो हा डॉक्युमेंट काढून देत असते, हा काय काय करू शकतो? हा सर्वात पहिले करू शकतो तो म्हणजे सेवा देणे. कशी देतील मला? तिथल्या तिथं तो डॉक्युमेंट काढून देतील त्याच दिवशी. यालाच म्हणतात सेवा थेट मंजूर करणे. यालाच काय म्हणतात? सेवा थेट मंजूर करणे. ठीक आहे. दुसरं काय करू शकते माहिती आहे का? दुसरं करू शकतात की सेवा फक्त मंजूर करू शकतात. बाबा तुझा आज मी सेवा मंजूर केली, 7 दिवसात घेऊन जा. ठीक आहे. तिसरं काय करू शकतात? अर्ज फेटाळू शकतात. बघा लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा या राज्याचे नाही किंवा तुमचा रहिवासी दाखला निघूच शकत नाही, अशा वेळेस फेटाळू शकतात. म्हणजे फेटाळण्याचे कारण 2 असतात. एक व्हॅलिडली म्हणजे वैधपणे आणि एक दुसरं म्हणजे अवैधपणे. पण मला सांगा, जर वैधपणे जर फेटाळलं तर ते व्हॅलिड आहे, त्याला काही टेन्शन नाही आहे. पण अवैधमध्ये फेटाळलं तर तुमचं नुकसान आहे. ओके. आणि एक असतं ते म्हणजे काय? विलंब करणे. विलंब करणे म्हणजे काय? विलंब करणे म्हणजे 7 दिवसात डॉक्युमेंट मिळायला पाहिजे होता पण तो मिळाला नाही, त्याला म्हणतात विलंब करणे. ओके. आता एक लक्षात घ्या, जर तुम्हाला सेवा मिळाली किंवा 7 दिवसानंतर सेवा मिळाली तर तुम्ही अपील कराल का? नाही. तुम्ही खुश झाली, तुमची गाडी काय झाली? खुश. पण जर आता तुम्हाला तुमचा अर्ज फेटाळला, कसा? अवैधपणे फेटाळला. कसा फेटाळला? अवैधपणे. किंवा विलंब जर झाला तर तुम्ही काय झाले? यांच्या आदेशामुळे झाले व्यथित. व्यथित म्हणजे काय? चिंताग्रस्त झाले. मग आता तुम्ही काय कराल? जो फर्स्ट ॲपिलेट अधिकारी आहे, कोण आहे? इथं एसडीओ आहे, पण प्रत्येक ठिकाणी एसडीओच असेल का? नाही. याच्याकडे अपील कधी कराल? जर अर्ज फेटाळल्याचा तुम्हाला रितसर अर्ज फेटाळला जात असतो. रितसर म्हणजे काय? अर्ज फेटाळल्याची नोटीस तुम्हाला मिळते. ठीक आहे. जो अर्ज फेटाळला असेल तर तुम्ही 30 दिवसात, आणि विलंब जर केला असेल तर अर्ज केल्यापासून 30 दिवसात, म्हणजे ह्या कालावधी संपल्यापासून 30 दिवसात तुम्ही काय करू शकता? पहिलं अपील करू शकता. समजलं का? 30 दिवसात. आणि एक लक्षात ठेवायचं, या अपिलावर जो निर्णय आहे, म्हणजे अपील केल्यापासून या फर्स्ट ॲपिलेट ऑफिसरनं निर्णय किती दिवसात दिला पाहिजे? 30 दिवसातच दिला पाहिजे. आलं का लक्षात? कळलं? मग आता हा पण अधिकारी काय करू शकतो रे? तुम्ही द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याकडे गेले तर हा काय काय करू शकतो? हा एक तर तुम्हाला सेवा देऊ शकतो किंवा सेवा देण्यास भाग पाडू शकतो किंवा अर्ज मंजूर करू शकतो. नॉर्मली अर्ज मंजूर हा मुद्दा येतच नाही, सेवा देण्यास भाग पाडणे हेच करू शकते. म्हणजे पदनिर्देशला आदेश देईल की बाबा सेवा देऊन दे. किंवा काय करू शकतो? अर्ज फेटाळू शकतो किंवा विलंब करू शकतो. आता लक्षात घ्यायचं, व्यवस्थित सांगतोय मी तुम्हाला. जर समजा त्यांना आदेश फेटाळल्यावर तुम्हाला काय नोटीस मिळत असते. जर त्यानं काय केला? आदेश फेटाळला आणि जर तुम्हाला नोटीस मिळाली रितसर तर तुम्ही काय केलं पाहिजे? 30 दिवसात अपील केलं पाहिजे. किती दिवसात? 30 दिवसात. आता विलंब केला तर नोटीस थोडी मिळत असते. मग विलंबाच्या दिनांकापासून 45 दिवसात तुम्ही काय करू शकता? अपील. हा तो मुद्दा आहे, बऱ्याचशा मुलांना कळत नाही. याला म्हणतात फेटाळण्याचा. जर आदेश मिळाला, आदेश मिळाल्यास किती दिवसात अपील रे?
30 दिवसात आणि विलंब झाला तर आदेश मिळत नसते. आदेश न मिळाल्यास किती दिवसात? 45 दिवसात. आलं का लक्षात? कळतंय का? ठीक आहे. आणि यानं निर्णय किती दिवसात द्यावा? सेकंड ॲपिलेट ऑफिसरनं निर्णय किती दिवसात द्यावा? तर याचा निर्णयाचा कालावधी आहे 60 दिवस, सॉरी 45 दिवस. किती दिवस? 45 दिवस. आलं लक्षात? आता बघा, याने पण सेम केलं. आता तिसरं अपील जे आहे बघा, लक्ष द्या मी काय सांगतोय. आता जे तुमचं तिसरं अपील आहे, हे तिसरं अपील कोणाकडे जाईल? आयोगाकडे. पण मला सांगा, जर तुम्ही अमरावती मधले असाल तर कोणत्या आयोगाकडे? अमरावतीच्या आयुक्ताकडे. पुण्याचे असाल तर पुणे, नाशिक असाल तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर असाल तर संभाजीनगरकडे. तिसरं अपील. ओके. आणि किती दिवसात जावं? तर 60 दिवसात. किती दिवसात? 60 दिवस. आदेश मिळो अथवा न मिळो 60 दिवसात. आणि यांनी निकाल किती दिवसात द्यावा? तर निकाल द्यावा 90 दिवसात. झालं का सगळंच्या सगळं क्लिअर? सांगा मला. यापेक्षा सोपं काहीच नाही, काहीच नाही. ना भूतो ना भविष्यती. ओके, लिहून घ्या. ठीक आहे, चलो. हा, मग मला सांगा इथे, ठीक आहे, काय कळलं तुम्हाला? की आता प्रश्न विचारला की आयोगाकडे अपील, शब्दाला पकडता आलं पाहिजे. त्यानं काय विचारलं? आयोगाकडे अपील किती दिवसात असेल? मग आयोगाकडे अपील किती दिवसात असलं पाहिजे? 60 दिवसात. आलं लक्षात? चलो, नंबर नेक्स्ट. पुढे विचारलं लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत प्रथम अपील. आताच सांगितलं सगळं भारूड तुम्हाला. प्रथम अपील किती दिवसात? 30 दिवसात. कोणाकडे? प्रथम अपिली अधिकाऱ्याकडे. प्रथम अपिली अधिकारी कोण ठरवलेला असते? डिपार्टमेंटने ठरवला असते. लक्षात ठेवायचं, सर्वात महत्वाचं, प्रथम अपिली अधिकाऱ्याचा जो दर्जा असतो हा काय असला पाहिजे? हा पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या, बघा लक्ष द्या मी काय सांगतोय, प्रथम अपिली अधिकाऱ्याचा दर्जा हा पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा हा काय असावा? वरिष्ठ असावा. बघा लक्ष द्या व्यवस्थित, हे बऱ्याचशा मुलांना कळत नाही. दर्जा फक्त एकट्याचाच दिला आहे. कोणाचा? प्रथम अपिली अधिकाऱ्याचा दर्जा दिला आहे, दुसरा कोणाचाच दिला नाही. दर्जा काय? एक तर वरिष्ठ असावा किंवा और दिलाय, और गट ब समकक्ष. गट ब समकक्ष म्हणजे ग्रुप बी चा ऑफिसर असावा, क्लास 2 अधिकारी असावा. एक तर वरिष्ठ किंवा गट ब. आलं का लक्षात? ठीक आहे. काही काही बघितले मी युट्यूबवर, हा कायदा शिकवतात, सांगतात क्लास 1 जो आहे द्वितीय अपिली अधिकारी तो क्लास 1 असावा. कुठे दिला आहे? कुठेच नाही दिलं. म्हणून तुम्हाला सांगतो, कायद्यामध्ये एक छोट्या गोष्टी असतात, त्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. ओके, चलो. नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत आयोग गठीत केला जातो. हा प्रश्न म्हटलं होतं मी तुम्हाला. मी आयोगाचं नाव का सांगितलं नाही? आयोगाने याच्यावरही प्रश्न विचारला. आयोगाने विचारलं की या कायद्यामध्ये 13 नुसार जो आयोग स्थापन झाला आहे त्या आयोगाचं नाव काय आहे? तर लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग. आणि एकदम कन्फ्यूज करून टाकलं. आपण इतक्या बारकाईने कधी वाचत नाही. तर त्या आयोगाचं नाव काय आहे? महाराष्ट्र राज्य स्पेस सेवा हक्क आयोग. कळलं का तुम्हाला? लोकसेवा नाही, लोकसेवा म्हणजे UPSC होऊन जाईल. कळलं का? मला सांगा, पहिल्या प्रश्नामध्ये चुकीचं नव्हतं का? होतं सर. कारण की आयोगाचं प्रॉपर नाव काय आहे? महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. काय आहे? महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. ठीक आहे, हे एक बघा, लक्ष द्या. एक मिनिट. ठीक आहे, इथं ना आयोगाविषयी आहे, आपण आयोगाविषयी बघू. हे बघा, आयोगाचं नाव सांगतो मी तुम्हाला काय आहे. बघा काय नाव दिलं आहे? महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. दिसतंय का रे? दिसतंय काय नाव आहे? महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. ठीक आहे. महाराष्ट्राचे मुख्य म्हणजे काय? मुंबई शहर आणि उपनगरला बघणारे जे अधिकारी आहे त्यांचं नाव काय? मनुकुमार श्रीवास्तव. काय आहे? मनुकुमार श्रीवास्तव. यांच्याकडे मुंबई शहर उपनगरचा चार्ज आहे आणि इतर जे आहे सर्व राज्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी यांची आहे. सर्वात पहिले आयुक्त कोण होते? त्यांचं नाव होतं स्वाधीन क्षत्रिय. ओके. आणि तसंच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक प्रादेशिक विभागात काय असतात? एक आयुक्त असतात. हे बघा, हे आहेत कुठले? एक मिनिट. विभागीय आयुक्त. यांचं कार्यालय जे असतं प्रत्येक विभागात. समजा पुण्याचे आहेत तर पुण्याचे दिलीप शिंदे सर आहेत. कोकणचे कोण आहेत? बलदेव सिंह सर आहेत. नागपूरमध्ये अभय यावलकर सर. पाठ नका करू, मी सांगतोय फक्त. प्रत्येक प्रशासकीय विभागाचे वेगळे असतात. छत्रपती संभाजीनगरचे कोण आहेत? डॉक्टर किरण जाधव सर. अमरावती विभागाचे नारुकुल्ला रामबाबू सर आहेत. नाशिक विभागाच्या मॅडम आहेत चित्रा कुलकर्णी मॅडम. कळलं का तुम्हाला? आलं लक्षात?
ठीक आहे, चलो नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार दंड झाला असेल एखाद्या अधिकाऱ्यास तर त्याने तो किती काळात भरावा. मी तुम्हाला आधीच सांगितलं दंड कधी होईल. समजा तुम्ही डेझिग्नेटेड ऑफिसरकडे जाता. डेझिग्नेटेड ऑफिसर म्हणजे काय, पदनिर्देशित अधिकारी. याच्याकडे जाता सेवा मागायला. जर याने तुमचा अर्ज फेटाळला किंवा विलंब केला, ठीक आहे, अशा वेळेस डेझिग्नेटेड ऑफिसर आणि ॲपिलेट, फर्स्ट ॲपिलेट ऑफिसर, प्रथम अपीलीय अधिकारी, फर्स्ट ॲपिलेट ऑफिसर, प्रथम अपीलीय अधिकारी, ठीक आहे, हे या दोघांनाच दंड होऊ शकतो. दंड कोणाला होऊ शकतो, या दोघांनाच होऊ शकतो. सेकंड ॲपिलेट ऑफिसरला दंड नसतो, लक्षात ठेवायचा. ओके, कळलं का. या दोघांना दंड होऊ शकतो. कोणतं कलम आहे, 10 कलम आहे. या कायद्याचं सेक्शन कोणतं आहे, 10. आणि किती दंड आहे, 500 ते 5000 रुपये. किती आहे, 500 ते 5000 रुपये इतका दंड आहे. हे विचारतात बरं का, ठीक आहे. आणि सरळ सांगितलं, हे 10 मध्ये सांगितलं, ठीक आहे. आणि जर दंड नाही भरला, म्हणजे बघा आता सेक्शन 11 आहे. सेक्शन 11 काय म्हणतं, दंड भरण्याची कार्यपद्धती, दंडाची कार्यपद्धती. म्हणजे आता पवन सर आहे, पवन सर डेझिग्नेटेड ऑफिसर आहे किंवा तुमचे तहसीलदार आहे, त्या तहसीलदारांना 5000 रुपये दंड झाला. कोण लावला, ठीक आहे, एक तर आयोगानं लावला, नाही तर फर्स्ट ॲपिलेटनं लावला, ठीक आहे. सेकंडला लावण्याचे अधिकार नाही, सेकंडवर लावता येत नाही. समजा त्यांच्यावर दंड लावला, दंडाचं कलम कुठं आहे, 11. 10 मध्ये 500 ते 5000. आणि दंड भरण्याची जी कार्यपद्धती आहे ती 11 मध्ये दिली आहे. आणि 11 मध्ये काय सांगितलं, जर एखाद्या व्यक्तीवर दंड लादला असेल तर त्यानं 30 दिवसात भरावा. काय भरावा, 30 दिवसात. आणि नाही भरला तर मग काय होते, पगारातून कपात. त्याचा जो पगार असेल ना, त्या पगारातून काय होते, कपात होते तेवढ्या रकमेची. आलं का लक्षात, हे 11 मध्ये. कारावास वगैरे असतो का, नाही, द्रव्यदंड केवळ असतो, ठीक आहे. फक्त यावेळेस सोडू नका, ही पोस्ट बिलकुल सोडायची नाही, ठीक आहे. जर तुमचा अजूनही सिलेबस कव्हर झाला नसेल तर आपण काय केलंय, तुमच्यासाठी नवीन सिलेबसनुसार बॅच लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुमचा कट टू कट सिलेबस कॉपी केला असेल, ठीक आहे, शिकवला असेल. आणि दुसरं म्हणजे टेस्ट सिरीज जॉईन करा. खूप सारे पेपर सोडवले की मग तुम्हाला तिथे एक्सप्लेनेशन पण मिळतं आणि सराव पण होऊन जातो. बरेचसे मुद्दे जे ऐकले नाही तेही होऊन जातात, ठीक आहे. आणि कायदा बॅचबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. नंबर नेक्स्ट, महाराष्ट्र, बघा लक्ष द्या आता, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार मुख्य आयुक्त व आयुक्त, मुख्य आयुक्त म्हणजे समजला, शहर उपनगर, आणि आयुक्त यांच्या नेमणुकीची शिफारस समितीचे अध्यक्ष कोण असते. बघा लक्ष द्या, मी तुम्हाला आधी काय सांगितलं की यांच्या नेमणुका कोण करतात, राज्यपाल करतात. कोण करतात, राज्यपाल. पदावून काढणं असेल, राजीनामा स्वीकारणं असेल, शपथ देणं असेल, हे सगळं राज्यपालच करतात. पण एक लक्षात घ्यायचं, जेव्हा नेमणूक करायची असते, बघा लक्ष द्या, जेव्हा नेमणूक करायची असते आयुक्तांची, हे मनुकुमार श्रीवास्तव सर आहे, चित्रा कुलकर्णी मॅडम आहे, नारगुल्ला रामबाबू सर आहेत, यांची जेव्हा नियुक्ती केली राज्यपालांनी, ती कशी केली असेल हे समजून घ्या. सर्वात पहिले काय झालं, सर्वात पहिले एक समिती गठीत झाली. ज्या समितीचा अध्यक्ष कोण होतं हे बघा, त्या समितीला कोणती समिती म्हणतात, निवड समिती म्हणतात. कोणती समिती, सिलेक्टिंग कमिटी. त्याच्यामध्ये अध्यक्ष जे असतात ते राज्याचे सीएम असतात. अध्यक्ष कोण असतात, मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री. आणि सदस्य म्हणून कोण असतात, तर एक असतात अपोजिशन पार्टी लीडर ऑफ विधानसभा, विधानसभेचे विरोधी पक्ष नेता. आणि एक व्यक्ती जो असतो, एक असतो कॅबिनेट मंत्री. एक काय असतो, कॅबिनेट मंत्री. आरटीआय कायद्यात पण सेमच आहे. एक कोण असतो, कॅबिनेट मंत्री. आणि हा कॅबिनेट मंत्री नॉमिनेटेड कोणाकडे असतो, बघा लक्ष द्या, याचं नॉमिनेशन कोणा केलं असतं, नॉमिनेटेड बाय सीएम, सीएमनंच निवडलेला असतो. हे 3 सदस्यीय निवड समिती असते. या 3 सदस्यीय निवड समितीने ज्याची नियुक्ती केली त्यालाच पदावर नेमणूक कोण करू शकतात, राज्यपाल. आपल्याला काय विचारलं की जी नेमणूक समिती आहे, नेमणूक शिफारक समिती म्हणजे निवड समिती, याचे अध्यक्ष कोण असतात, तर मुख्यमंत्री. हा प्रश्न विचारला तुम्हाला. निवड कोण करतात हे नाही विचारलं, समितीचे अध्यक्ष कोण असतात हे तुम्हाला विचारलं. आलं का लक्षात, चलो नंबर नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कोणत्या दिवशी अंमलात आला आहे. तर लक्षात घ्यायचं की याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो, थोडंसं एक टाइमलाईन सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. बघा लक्ष द्या, काय झालं होतं की अशा प्रकारचा कायदा करणारं पहिलं राज्य बनलं एमपी. बघा लक्ष द्या, अशा प्रकारचं पहिलं राज्य कोण बनलं होतं, एमपी. आणि दुसरं राज्य बनलं ते म्हणजे यूपी. 2010-11ची गोष्ट आहे.
पहिलं MP आणि दुसरं UP, आणि जवळपास 20 राज्य आहेत यांनी असे कायदे केले होते. ठीक आहे. आणि महाराष्ट्र अजूनपर्यंत बाकी होता. मग काय झालं, 2014ला विधानसभा निवडणुका झाल्या आणि 2014ला फडणवीस सरकार जे आहे हे सत्तेत आलं. आणि फडणवीस सरकारने काय केलं, सर्वात पहिले 31च्या दिवशी मीटिंग बोलावली. कधी, 31 डिसेंबर 2014ला. आणि या दिवशी एक काय ठराव केला की आपण RTS कायदा करतोय. RTS कायदा ठराव करण्यात आला. कॅबिनेटनं मंजुरी दिली की आपण असा कायदा आणतोय. ठीक आहे. पण एक लक्षात ठेवायचं, कायदा आणायचा असेल तर मसुदा लिहावा लागत असतो, संविधानाचा लिहिला तसं. मग त्याच्यासाठी एक समिती पाहिजे होती, म्हणून त्याच्यासाठी एक मसुदा समिती तयार केली. म्हणजे कसा कायद्याचा मसुदा काय असावा यासाठी एक समिती तयार केली. आणि त्यावेळेचे राज्याचे मुख्य सचिव होते, त्यांचं नाव काय होतं, श्री स्वाधीन क्षत्रिय सर. काय नाव होतं, श्री स्वाधीन क्षत्रिय. हे तत्कालीन कोण होते, चीफ सेक्रेटरी होते त्यावेळेचे. यांनी काय केला, या कायद्याचा मसुदा तयार केला. आणि झालं असं की कायदा करायला उशीर होणार होता, म्हणून आपण काय केला, अध्यादेश काढला. त्यावेळेचे राज्यपाल होते, यांनी अध्यादेश काढला. आणि अध्यादेशाचा दिनांक काय होता माहिती का, अध्यादेशाचा दिनांक होता तो म्हणजे 14 एप्रिल, माहिती ना, महामानवांची जयंती, त्याला दुप्पट करायचं. 28 एप्रिल 2015ला काय केलं, अध्यादेश काढला. ठीक आहे. आणि अध्यादेशाने हा कायदा अंमलात आला. आणि एक लक्षात ठेवायचं की पुढे अध्यादेश घेतल्यानंतर त्याला काय पाहिजे असते, त्याला पाहिजे असते विधानसभेची मंजुरी, म्हणजे विधानमंडळाची मंजुरी. ओके. आणि याला कधी मिळाली, 19 ऑगस्टला, 19 ऑगस्ट 2015ला. पण अंमलाचा दिनांक कोणता असेल, 28 एप्रिल 15. ओके. आणि हा कायदा लोकांसाठी प्रसिद्ध कधी करण्यात आला, तर 2 दिवसांना करण्यात आला, 21 ऑगस्ट 2015. मग मला सांगा, या कायदा करणारं महाराष्ट्र कितवं राज्य असेल, महाराष्ट्र हा कायदा करणारं झालं 21वे राज्य. कितवं राज्य, 21वे राज्य. ठीक आहे. आलं का लक्षात. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे या कायद्यानं 2 गोष्टी निर्माण केल्या. एक पहिलं पोर्टल तयार केलं, कोणतं, आपले सरकार. कोणतं पोर्टल रे, आपले सरकार पोर्टल. एक ऍप तयार केलं, कोणतं, RTS महाराष्ट्र. कोणतं आहे, RTS महाराष्ट्र. इंग्लिशमध्ये आहे पण इथं असं लिहिलं. ठीक आहे. आणि या कायद्याचं ब्रीद वाक्य काय आहे, आपली सेवा. हे विचारतात, काय विचारतात, हे ब्रीद वाक्य, आपली सेवा आमची कर्तव्य. आलं का लक्षात. ठीक आहे. लिहिलं नाही का तुम्ही, लिहून घ्या एका मिनिटात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या कलम 23 मध्ये कशाचा उल्लेख आहे. तुम्ही हे बघितलं, पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे जर तुम्ही अर्ज केला तर पदनिर्देशित अधिकाऱ्यांना सेवा नाही दिला तर त्याला 10 नुसार 500 ते 5000 दंड होतो. पण दंड तुमच्यावरही पाहिजे ना, पात्र व्यक्तीवर पाहिजे ना. जो सेवा मागायला जातो त्याला काय म्हणतो हा कायदा, पात्र व्यक्ती म्हणतो. ठीक आहे. मला सांगा, समजा पवन सर आहेत आणि पवन सरांनी काय केलं, चुकीचे डॉक्युमेंट गोळा केले. तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावात बरेचसे लोक असे आहेत की ते वृद्ध नाहीत पण वृद्धपकाळाचा महिना घेतात, ते अपंग नाही पण अपंगत्वाचा महिना घेतात, ते BPL नाहीत पण BPLचं राशन उचलतात. जर समजा एखादा व्यक्ती आहे आणि या व्यक्तीनं काय केलं, बघा लक्ष द्या, खोटी किंवा चुकीची माहिती इत्यादी देणाऱ्या पात्र व्यक्तीस विरुद्धची कारवाई. म्हणजे बघा या कायद्यानं काय केलं, या कायद्याचं कलम 23 काय म्हणतं माहिती आहे का, 23 असं म्हणतं की एखादा व्यक्ती असेल, काय, एखादा व्यक्ती असेल तो जाणीवपूर्वक चुकीची आणि खोटी माहिती देत असेल एखादी सेवा मिळावी म्हणून, तर त्याच्यावर काय कारवाई केली जाते. हा कायदा करतो का नाही, एक तर IPC इंडियन पिनल कोड किंवा भारतातले तत्कालीन फौजदारी कायदे. कोण कारवाई करेल, एक तर IPC करेल किंवा भारतातले तत्कालीन म्हणजे महाराष्ट्रातले तत्कालीन फौजदारी कायदे, यानुसार त्याच्यावर कायदा काय केला जाईल, कारवाई केली जाईल. आलं का लक्षात. ठीक आहे. चला पुढे. नंबर नेक्स्ट, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंतर्गत पात्र व्यक्ती म्हणजे कोण. मला सांगा पात्र व्यक्ती कोण असेल, तर लोकसेवा घेण्यास पात्र असणारा व्यक्ती. बघा, विधवा आणि घटस्फोटी तसं दिला आहे का, नाही. हा कायदा यांच्यासाठीच आहे का, नाही. अशी व्यक्ती ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे, हे पण नाही. फक्त अनुसूचित जाती जमाती नाही. मग कोण असेल, लोकसेवा प्राप्त करण्यास पात्र असलेली
कायदेशीर व्यक्ती म्हणजे बघा लक्ष द्या, व्यक्तीचे दोन प्रकार असतात. व्यक्तीचे काय असतात? दोन प्रकार. स्त्री आणि पुरुष असतात का? नाही रे बाबा. व्यक्तीचे दोन प्रकार कोणते आहे समजून घे. एक असतो त्याला म्हणतात नैसर्गिक व्यक्ती. एक कोण असतो? नैसर्गिक व्यक्ती. नैसर्गिक व्यक्ती म्हणजे कोण? तू मी जे जिवंत आहेत ते. आणि दुसरा कोणता व्यक्ती असतो? मृत असतो का? नाही. कायदेशीर व्यक्ती. कायदेशीर व्यक्ती म्हणजे संस्था. कायदेशीर व्यक्ती म्हणजे काय? संस्था. ठीक आहे. आणि नैसर्गिक व्यक्ती म्हणजे कोण? मनुष्य. मला सांग पात्र व्यक्ती कोण असू शकते? हे बघा, काही डॉक्युमेंट संस्थेला मिळत नाही का? आता विदर्भ आयएस अकॅडमी आहे तर याचं नोंदणी पत्र असेल. गाडी आहे माझी, माझ्या गाडीचं रजिस्ट्रेशन आहे. माझं गणपती मंडळ आहे, त्याचा काय आहे? नोंदणी आहे. हे सगळी सरकारनं देण्यात येणाऱ्या सेवाच आहे ना. मग ते जेव्हा संस्था असते तेव्हा कायदेशीर व्यक्ती म्हणतात. आणि समजा मला जन्माचा दाखला काढायचा आहे किंवा माझ्या कोणताही प्रकारचा डॉक्युमेंट काढायचं असेल तर मी नैसर्गिक व्यक्ती. म्हणजे लक्षात घ्यायचं, पात्र व्यक्तीचे दोन प्रकार पडतात. एक तर तो नैसर्गिक व्यक्ती असू शकतो किंवा कायदेशीर व्यक्ती असू शकतो. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, सर्व सेवा सर्व व्यक्तीला मिळतात का? नाही. मला सांगा, मला विवाह प्रमाणपत्र मिळू शकतं का? नाही. लग्न झालं नाही. एखाद्या जिवंत व्यक्तीला मृत्यूचा दाखला मिळू शकतो का? नाही मिळू शकत. मी आहे, मला वृद्धपकाळाचा डॉक्युमेंट मिळू शकतो का? नाही. म्हणजे लक्षात घ्यायचं, पात्र व्यक्ती का म्हणतात त्याला? कारण की त्या सेवेसाठी तो पात्र असेल तरच. म्हणून बघा, लोकसेवा प्राप्त करण्यास पात्र असलेली कायदेशीर व्यक्ती. लक्षात ठेवायचं, हा कायदेशीर व्यक्ती एक कोण कोण असू शकते तुम्हाला सांगतो. एक, हा एक तर राज्यातला रहिवासी असू शकतो, महाराष्ट्रातला, किंवा परप्रांतीय असू शकतो. परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातला पण असू शकतो, त्यांना पण आपल्या राज्यात काही सेवा मिळवण्याचा हक्क आहे. आणि परदेशी व्यक्ती पण. मला सांगा, जॉन नावाचा व्यक्ती आहे, अमेरिकेतून येऊन भारतात कंपनी टाकू शकत नाही का? मग कंपनीसाठी महाराष्ट्र सरकार त्याला नोंदणी प्रमाणपत्र देत नाही का? देतं. म्हणजे पात्र व्यक्तीमध्ये सर्वांचा समावेश होतो. ओके, चलो नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. ठीक आहे. अन्वये आयोगाचे अधिकार व कार्य. आता आयोग कोणता? महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. ठीक आहे. याची कार्य कोणती आहे? एक, पदनिर्देशित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशीची शिफारस करणे. बघा, एखादा पदनिर्देशित अधिकारी आहे आणि तो वारंवारचा कसूरदार आहे. या कायद्यात सेक्शन 12 आहे, वारंवारचा कसूरदार. म्हणजे एखादा जर अधिकारी असेल आणि तो काय करतो, वेळोवेळी त्याच्यावर अशाच कंप्लेंट असतात की प्रत्येक सेवेला विलंब वगैरे लावतो. म्हणजे जवळपास त्यांच्या 10% केसेस पेंडिंग असतात. किती? 10%. अशा व्यक्तीला काय म्हणतात? वारंवारचा कसूरदार म्हणतात. आणि असा जर अधिकारी आयोगाला आढळला तिसऱ्या अपिलामध्ये तर त्याच्यावर काय करतं? आयोग शिफारस करतं डिपार्टमेंटला त्यांच्या की यांच्यावर काय लावावी? डिपार्टमेंटल चौकशी. आणि मग निलंबन वगैरे करावं हेही सांगतं. ठीक आहे. नंतर लोकसेवा देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करावा. बरोबर, प्रत्येक डिपार्टमेंटने आपली लोकसेवा कशी दिली पाहिजे, ऑनलाईन ऑफलाईन, ती कशा पद्धतीने द्यावी हे पण तिथं बदल करू शकतो. सार्वजनिक प्राधिकाऱ्यांनी लोकसेवा देण्याबद्दल सनियंत्रण करणे. बरोबर, सार्वजनिक प्राधिकरण जे लोकसेवा देतात त्याच्या संदर्भात इथं नियंत्रण करण्याची जबाबदारी त्यांची असते. आणि शपथपत्रावर साक्षी पुरावा घेणे हे पण बरोबर आहे, कारण की आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. CPC नागरी दिवाणी संहिता, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अंतर्गत. सो त्याच्यामुळे याचं उत्तर काय असेल? वरीलपैकी सर्व. नंबर नेक्स्ट, पुढे बघा. खालील विधाने लक्षात घ्या. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या उचित अंमलबजावणी, म्हणजे हा कायदा आहे, याच्या अंमलबजावणीसाठी सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाला सक्ती करणे. मला सांगा, हा आयोग राज्यावर सक्ती करू शकत असेल का? सिस्टीमचाच भाग आहे ना. हे प्रश्न वाचतानाच किती ऑड वाटतं. हा एक्साईजचा प्रश्न आहे हा 2018चा. काय विचारलं की बाबा त्यानं म्हणजे हा कायदा लागू करा असं जबरदस्ती करू शकते राज्य शासनावर. राज्य शासनाच्या छातीवर बसला आयोग आणि चल या डिपार्टमेंटला लागू कर, असं चालते का? नाही. या राज्य शासनाला काय करते? शिफारस करणे. कारण की बघा, हा कायदा काय म्हणतो? सगळ्या सोयी सुविधा सेवा सुविधा तुम्ही ऑनलाईन करा. मला सांगा, तुमच्या गावच्या ग्रामपंचायती ऑनलाईन करणं शक्य आहे का? किती पैसा लागतो रे? मग राज्य शासनाला स्वतःला माहित असते. सो त्याच्यामुळे सक्ती नाही, शिफारस करणे आहे. ओके, त्याच्यामुळे दोन्ही विधान बरोबर हे उत्तर येऊ शकत नाही, अबरोबर येऊ शकत नाही. दुसरं विधान बघा. या अधिनियमानुसार लोकसेवा देण्यात कसूर केला, म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने लोकसेवा देण्यात कसूर केला, विलंब केला किंवा अर्ज फेटाळला, स्वाधिकारे दखल घेणे. स्वाधिकारे म्हणजे काय? कोणाचं अपील नाही आलं तरी स्वतःहून दखल घेऊ शकते आणि त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे प्रकरणे निकालात काढण्यासाठी निर्देशित करणे. बरोबर, काय करू शकते की आयोग अशा प्रकारचे शिफारसी करू शकते राज्य शासनाला की काय करा, स्वेच्छाधिकारी आम्हाला अधिकार द्या
किंवा प्रकरण निकालित काढण्यासाठी आम्हाला काय करा, निर्देशित करा. ओके, कळलं का? म्हणून विधान काय आहे, विधान फक्त 2 बरोबर आहे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. नंबर नेक्स्ट, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 10 नुसार, ठीक आहे, काय सांगतोय, 2015चा जो कायदा आहे याच्या 10 नुसार, 10 काय आहे तुम्हाला कलम सांगितलं, कशाचं, शास्तीचं. शास्ती म्हणजे फक्त द्रव्यदंड, कारावास कार्य नाही, द्रव्यदंड. द्रव्यदंड कोणावर लागत असतो, एक तर पदनिर्देशित अधिकारी किंवा प्रथम अपीलीय प्राधिकारी. द्वितीयवर लागतो का, नाही. द्वितीय लादू शकतो का, नाही. फक्त द्वितीय काय करू शकतो, त्या दंडामध्ये बदल करू शकतो किंवा रद्द करू शकतो. ठीक आहे. आता द्रव्यदंड लादला मग तो किती असतो, तो असतो 500 ते 5000. मग सर तुम्ही तर आम्हाला दोन्ही सांगितलं, 500 ते 5000 दरम्यान असेल. इथं आम्हाला 500 पण दिसतं आणि इथं 5000 पण दिसतो. लक्षात घ्यायचं की नेहमी मॅक्झिमम शिक्षा सांगत असतात. काय सांगत असतात, मॅक्झिमम शिक्षा, कारण की मॅक्झिमम मध्ये मिनिमम ऑलरेडी असतं. सो त्याच्यामुळे जी 5000 मॅक्झिमम शिक्षा आहे ती सांगायची, ही नाही सांगायची. कळलं. नंबर नेक्स्ट, आता काय विचारलं, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत अपवादात्मक परिस्थिती, बघा लक्ष द्या रे, नॉर्मल परिस्थिती म्हटली का नाही. नॉर्मल परिस्थितीत कालावधी काय बघितला होता, पहिल्या अपिलाचा कालावधी बघितला होता 30 दिवस, दुसऱ्या अपिलाचा 30 दिवस आणि 45 दिवस, आदेश मिळाल्यास 30 नाही तर 45, आणि तिसऱ्या अपिलाचा 60 दिवस. पण मला एक सांगा, ह्या झाल्या सर्वसामान्य परिस्थिती, आणि एक परिस्थिती अशी असते ज्याला आपण म्हणतो अपवादात्मक परिस्थिती. समजा एखादा अप्लिकंट आहे, त्याला हे काय करायची आहे, तो चालला की याच्या संदर्भात कंप्लेंट करायला चालला, ठीक आहे, पदनिर्देशित विरोधात, आणि तिथंच मधात त्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा देव ना करो त्याच्या घरी काहीतरी चुकीची पद्धत झाली किंवा डिझास्टर आलं, त्याच्या गावात भूकंप वगैरे झाला, अशा परिस्थितीत काहीतरी सूट द्यावी लागेल ना. अशा परिस्थितीत सूट दिली आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा कालावधी शिथिल केला जातो आणि तो 90 दिवसापर्यंत एक्सटेंडेड केला जातो. नॉर्मली 30 दिवसात झालं पाहिजे, पण 30 किंवा 45 दिवसात झाला पाहिजे दुसरं अपील, पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये 90 दिवस. हे कुठं दिलं आहे, यासाठी भारतात एक कायदा आहे, कोणता, लिमिटेशन ऍक्ट. कोणता कायदा आहे, लिमिटेशन ऍक्ट. लिहू नका तुम्ही, याचं काही काम नाही तुम्हाला, मी फक्त माहिती म्हणून सांगतोय. ठीक आहे. नंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत नियत कालमर्यादा कोणत्या कलमाखाली आहे, तर ऑलरेडी आपण बघितला, 3 मध्ये रिपीटेड क्वेश्चन आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमात आयोगाचे अधिकार व कार्य विहित आहे. ठीक आहे. कोणतं असं कलम आहे की ज्या कलमामध्ये आयोगाचे अधिकार आणि कार्य विहित आहेत, सांगा बरं मला. सो आयोगाचे पावर कुठे आहेत, पावर आहेत 16 मध्ये. दिलं का, इथे नाही. सो वरीलपैकी कोणतंही नाही. नॉर्मली पावर कुठे दिले आहेत आयोगाचे दिले आहेत 16 मध्ये. ठीक आहे, कळलं का, 16 मध्ये. मग कोणते अधिकार असतात त्याला स्वेच्छाधिकारी दखल घेणे, प्रकरण निकालात काढणे, तिसरं अपील स्वीकारणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय सांगितलं मी की दिवाणी न्यायालयाप्रमाणे अधिकार असतात, फौजदारी नाही. ओके. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो की हा रिपीटेड क्वेश्चन आहे, 18ला पण होता आणि 22ला पण होता. ठीक आहे. काय म्हणते, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या 8 अंतर्गत प्रथम अपीलीय प्राधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा वरिष्ठ असलेल्या, बघा लक्ष द्या, काय सांगितलं, जो प्रथम अपीलीय अधिकारी आहे, याचं कलम 8च आहे, इथं 9 असतं, चुकलं असतं विधान. ठीक आहे. 8 अंतर्गत जो अधिकारी असतो प्रथम अपीलीय अधिकारी, हा काय असला पाहिजे, पदनिर्देशित दर्जापेक्षा वरिष्ठ असावा, गट ब दर्जाचा किंवा त्याच्या समकक्ष असावा. कळलं का तुम्हाला. ठीक आहे. या अधिकाऱ्याची नियुक्ती सार्वजनिक प्राधिकरण करेल, बरोबर. म्हणजे याचं म्हणणं असं आहे की प्रथम अपीलीय अधिकारी हा या दर्जाचा असेल, अशी नियुक्ती सार्वजनिक प्राधिकरणानं करावी. आणि दुसरं, देखरेख अधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या व्यक्तीची नियुक्ती सार्वजनिक प्राधिकरण करेल. आता देखरेख अधिकारी म्हणजे संनियंत्रण अधिकारी, आणि नॉर्मली संनियंत्रण अधिकारी हा काय असतो, वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असतो. कळलं का रे तुम्हाला. सो आयोगाने याचं उत्तर काय दिलं हे मॅटर करत नाही, पण मी तुम्हाला सांगतोय की संनियंत्रण अधिकारी जो असतो ना, हा वरिष्ठ दर्जाचा असतो, त्याच्यामुळे हे विधान चुकलं. ठीक आहे. याचं विधान काय, 1 बरोबर 2 चूक. आलं लक्षात. ठीक आहे. आयोगाने याचं फायनलाइज उत्तर बघू द्या मला काय दिलं तर. ठीक आहे. आयोगाने याचं उत्तर दिलं असेल, ठीक आहे, यस, आपण जे म्हटलं तेच उत्तर दिलं. ठीक आहे. आलं का. आजपर्यंत या कायद्यावर किती प्रश्न विचारले, 51 प्रश्न विचारले. ठीक आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमच्या अनुषंगिक वेगळेपणा ओळखा. ठीक आहे, आता मला एक सांगा, पारदर्शक पद्धतीने सेवा देणे हा कायदा म्हणतो, कार्यक्षम रीतीने सेवा देणे हे म्हणतो, समयोचित सेवा देणे हे म्हणतो. मला सांगा अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो का हा कायदा? त्यासाठी तर आरटी आहे. कळलं? म्हणजे हा बघा नेक्स्ट लेवल व्याख्येवर कलम आहे की राज्यातील पात्र व्यक्तीला समयोचित, पारदर्शक आणि यथोचित सेवा पारदर्शक पद्धतीने देणे, ठीक आहे, कार्यक्षम पद्धतीने देणे, गतिमान पद्धतीने देणे, यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. ठीक आहे, चलो नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे 2015 याच्या कलम 15 अन्वये राज्यपालांना मुख्य आयुक्तास व कोणत्याही आयुक्तास सत्तेतून कमी करता येईल. सत्तेतून म्हणजे पदावून काढता येईल जर कोणत्या कारणामुळे, ऑलरेडी बोललो आहे मी. ठीक आहे, अमुक्त नादार असेल म्हणजे दिवाळखोर असेल, बरोबर. दुसरं, राज्यपालाच्या मते त्याने नैतिक अधःपतनाचा अंतर्भाव आहे असा कोणताही दोषी गुन्हा ठरला. नैतिक अधःपतन म्हणजे काय? त्याची वागणूक चुकीची असेल, त्याच्यावर सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा कोणतीही केस लागली असेल अशा वेळेस. ठीक आहे, आणि अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला पाहिजे का नाही? उच्च न्यायालयाचा सल्ला. उच्च न्यायालयाचा सल्ला फक्त दोन गोष्टीत पाहिजे, एक म्हणजे गैरवर्तन आणि दुसरं म्हणजे काय? अकार्यक्षमता. बाकीच्या बाबतीत गरज नाही. कळतंय का रे? येस ऑर नो, हो किंवा नाही? कळतंय सर. नंतर तो त्याच्या पदावधीत त्याच्या कर्तव्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी सवेतन सेवा देत असेल तर वरीलपैकी सर्व बरोबर आहे. ठीक आहे, नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त, मुख्य म्हटला, यांची अधिकारिता कुठं असेल सांगा बरं मला. कुठल्यासाठी आहे जे नियुक्त केलेले? हे आहेत सर मुंबई शहर आणि उपनगर. ठीक आहे, दिसतं का असं ऑप्शन? दिसतं का? आता बघा लक्ष द्या, मुंबई शहर उपनगर. ओके, आणि आणखी काय म्हटलं? मुंबई जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्र. व्यवस्थित प्रश्न वाचा, प्रश्न काय म्हणतोय व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, मला सांगा काय विचारलं? अधिकारिता मर्यादा. लक्ष द्या. ठीक आहे, प्रश्न तुम्हाला कळला का? की मी परत एकदा वाचून दाखवू? प्रश्न व्यवस्थित वाचा. मी यावर का जास्त जोर देतोय? तुम्हाला प्रश्न वाचण्याचे अँगल कळले पाहिजे म्हणून. बघा काय म्हणते की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्तांचे अधिकार मर्यादा विचारलं. मर्यादा, अधिकार क्षेत्र नाही विचारलं. अधिकार क्षेत्र जर म्हटलं असतं तर अधिकार क्षेत्र काय? मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि मुंबई जिल्हा हे काय त्यांचं अधिकार क्षेत्र आहे. पण मर्यादा म्हटलं, मर्यादा म्हणजे काय? की तिथं ते पोचू शकत नाही. ठीक आहे, या अँगलनं. सो अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्र राज्य. ठीक आहे, माझ्या मते याचा अर्थ हाच निघतोय आणि आयोगाचं उत्तर पण तेच आहे की याच्या अधिकार मर्यादा कोणती असेल तर अधिकारितावर मर्यादा आहे ती म्हणजे फक्त संपूर्ण महाराष्ट्र राज्य. कारण की संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाहीच ते. मुंबई शहर उपनगर कायद्यात सरळ सरळ सांगितलं आहे. लागेल तर मी तुम्हाला कायद्याची प्रिंट दाखवतो, प्रती दाखवतो, जेणेकरून तुम्हाला कळेल. ठीक आहे, की त्यांचं क्षेत्र काय दिलेलं आहे. येते का तुमच्या लक्षात? ठीक आहे, सो त्यांचं क्षेत्र सांगितलं मुंबई शहर आणि उपनगरसाठी असेल आणि इतर ठिकाणी काय असेल? प्रत्येक ठिकाणासाठी एक एक काय असेल? आयुक्त असेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे, बघा लक्ष द्या, हा कायदा आहे. या व्याख्येवर प्रश्न विचारला होता. कोणता? हे बघा, महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम आणि समयोचित लोकसेवा देण्यासाठी. ओके, आता बघा आपण काय करूया? 13 मध्ये जाऊया. कलम 13 म्हणजे कायदा तुम्ही फार डीप वाचणं अभिप्रेत आहे बरं. कारण की जसा तुम्हाला सिलेबस दिला ना त्या सिलेबस मध्ये सरळ सांगितलं. काय सांगितलं? ॲज अपडेटेड. म्हणजे तुम्हाला कायदा फार पद्धतीनं शिकावा लागेल आणि इतका सोपी कायदा नसतो. ठीक आहे, हे बघा इथं दिलं आहे मुंबई शहर. बघा लक्ष द्या व्यवस्थित. मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्र वगळून प्रत्येक महसूल विभागासाठी राज्यसेवा आयुक्त असेल. ठीक आहे, आणि इथं काय सांगितलं? जो मुख्य आयुक्त आहे, मुख्य आयुक्त, त्या मुख्य आयुक्ताच्या संदर्भात सांगितलं की त्याच्याकडे हे बघा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त यांची अधिकारिता मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर यापुरतीच असेल. म्हणजे आयोगानं काय केलं? हा यापुरती जो शब्द आहे याच्याऐवजी मर्यादा शब्द टाकला. बऱ्याचदा प्रश्न समजायला फार कठीण जातात पोरं. मी तुम्हाला सरळ सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल कायदा हा एकदम सोपी घटक असतो कोणाचं तरी
आपण काय केलं त्या ठिकाणी वाचून कळला असं चालत नाही, कायदा समजून घ्यावा लागत असतो. ओके. हा नंबर नेक्स्ट कितवा प्रश्न होता तो 24. आता बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत कोणते विधान दिले आहेत. सरळ सांगितलं नियत कालमर्यादा असते ना प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक गोष्टीला काय नियत कालमर्यादा आहे. मग आता मला एक सांगा ही नियत कालमर्यादा वाढवता येते का. समजा सर की आता 21 दिवसात डॉक्युमेंट निघतो आमचा नॉन क्रिमिलियर, पण कोणत्या कंडिशन मध्ये हा वाढू शकतो का. हो वाढू शकतो. बघा लक्ष द्या. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दोन गोष्टी आहेत हा लक्षात ठेवा. नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं म्हणजे राज्यातील निवडणुका. दोन गोष्टीमध्ये तुमचा नियत कालावधी वाढवता येते. म्हणजे 21 दिवसांत डॉक्युमेंट 2 महिन्यावरही करता येते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आणि निवडणुकाच्या वेळी विहित केल्याप्रमाणे म्हणजे 3 मध्ये दिल्याप्रमाणे नियत कालमर्यादा राज्य शासनाला वाढवता येते. अगदी बरोबर वाढू शकते, कारण की यावेळेस स्टाफ जो असतो ना जो सगळा हा कुठे लागला असतो त्या सेवांच्या मागं निवडणुकांच्या मागं लागला असतो. आणि नियत कालमर्यादा ही लोकसेवा प्राप्त करण्यासाठी केलेल्या अर्जावरील दिनांकापासून मोजल्या जाते. नाही रे बाबा, अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून. काय अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून मोजली जाते. अर्जावर दिनांक तुम्ही आजचाही लिहू शकतो आणि अर्ज देऊ शकतो 15 दिवसानं. मग काय 7 दिवसात डॉक्युमेंट दिला पाहिजे का नाही. लक्षात ठेवायचं की अर्जावरील दिनांक नाही, अर्ज त्या अधिकाऱ्याला कधी प्राप्त झाला तेव्हापासून नियत कालमर्यादा मोजली जाते. सो त्याच्यामुळे अ बरोबर आहे आणि ब चूक आहे. ठीक आहे. लास्ट वन, जर वारंवार कसूरदार असेल, ऑलरेडी मी बोललोय हे काय केलं मी ऑलरेडी तुमच्याशी बोललोय. जर एखादा व्यक्ती आहे, एखादा पदनिर्देशित अधिकारी आहे आणि तो वारंवार कसूरदार असेल, कुठे दिलाय 12 मध्ये, 12चा कोड होतो एल फॉर लेझी ऑफिसर. वारंवार ज्याची एका वर्षात 10% पेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहे त्याला वारंवार कसूरदार म्हणतात. आणि लक्षात ठेवायचं अशाच अधिकाऱ्याची नेमणूक पुढे डिपार्टमेंटल चौकशीसाठी लागत असते. ठीक आहे. कळलं का. हे काय होते हे तुमचे 25 प्रश्न. मी परत एकदा सांगतोय कायद्यावरचे मार्क्स गमावू नका. त्यासाठी आपली बॅच तुम्ही जॉईन करू शकता. 199 नाममात्र शुल्कामध्ये आहे. मात्र 5 पैकी 5 मार्क्स मिळवून द्यायची जबाबदारी माझी असेल. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. एकही मुद्दा सोडू नका. माझा विषय काय कोणताच विषय सोडू नका. ठीक आहे. चांगल्या प्रकारे परीक्षेला टॅकल करा. यश तुमचंच असेल. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.